आणि महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। दिल्लीमध्ये आपचे मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे। दिल्लीचे उपमुख्यमंत्री असलेले मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे। जंगपुरामधून मनीष सिसोदिया यांचा पराभव झालाय। आताची महत्त्वाची बातमी आणि आपसाठी मोठा धक्का। दिल्लीमध्ये आपचे मनीष सिसोदिया जंगपुरामधून पराभूत झालेले आहेत। जंगपुरामधून पहिल्यांदाच मनीष सिसोदिया यांनी निवडणूक लढवली। आतापर्यंत 2 वेळा हा मतदारसंघ आपकडे होता, मात्र मनीष सिसोदिया यांचा जंगपुरामधून पराभव झालेला आहे। हा खरं तर मोठा धक्का आपला बसलेला आहे। दिल्लीमध्ये मनीष सिसोदिया यांचा हा पराभव झालेला आहे। खरं तर मनीष सिसोदिया यांना जेलवारी सुद्धा करावी लागली होती। याचाच हा कुठेतरी परिणाम असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। आपला या ठिकाणी हा मोठा जंगपुरामधून मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे आणि भाजपचे सरदार तरविंदर सिंग मारवाह हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। आपलाही काँग्रेसला या ठिकाणी भोपळाही फोडता आलेला नाही। दिल्लीमध्ये अजित पवार राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे। 23 उमेदवारांचा दिल्लीमध्ये पराभव झालाय। खरं तर ही मोठी नामुष्की अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर ओढवलेली आहे। केवळ 0.03% मतच अजित पवारांच्या। आपण जाऊयात दिल्लीमध्ये आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, भाजपमध्ये आज जल्लोषाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे अजित पवार जे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सोबत आहेत, सरकारमध्ये आहेत, त्यांना मात्र दिल्लीमध्ये मोठा धक्का। तर राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व 23 उमेदवारांचा दारुण पराभव झालाय। यांनी दिल्लीची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं। हे संदीप, अगदी निखिला, अजित पवार यांच्या पक्षावर ही नामुष्की म्हणावी लागेल, कारण त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी निवडणुका लढवण्याची घोषणा केलेली होती। आणि प्रामुख्याने पाहायला गेलं तर बुरारी, लक्ष्मीनगर, रिटाला, मालवीय नगर असेल, त्याचबरोबर तुगलकाबाद, बदरपूर, कृष्णानगर, शहादरा अशा अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार दिले होते। मात्र एकही उमेदवार विजयी झालेलाच नाही। मात्र डिपॉझिट जे आहे ते पूर्णपणे जप्त झालेलं आहे। 23 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेसचे। अरुणाचल प्रदेशमध्ये काही जे आमदार आहेत त्यांच्या पक्षाचे, त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा खरं तर मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते आणि त्यामुळेच त्यांनी महायुतीत असताना देखील भाजपच्या विरोधामध्ये दिल्लीत उमेदवार जाहीर केलेले होते। स्वतः अजित पवार प्रचारासाठी येतील असं सांगितलं जात होतं, मात्र त्यांनी ते स्वतः प्रचाराला आले नाहीत। माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यावर खरं तर सगळी धुरा होती। त्यांनी रोड शो केलेले होते, जाहीर सभा देखील 3-4 ठिकाणी त्यांनी घेतलेल्या होत्या। पार्थ पवार देखील दिल्लीमध्ये होते, त्यांनी देखील जबाबदारी जी आहे ती घेतलेली होती। मात्र एकही उमेदवार निवडून आलेला नाही। सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट जे आहे ते जप्त झालेलं आहे। निखिला, नक्की संदीप, आपण पाहतो की भाजप 46 तर आप 24 आणि राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व 23 उमेदवारांचा दारुण पराभव, अर्थात डिपॉझिट जप्त झालेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा धक्का। तर दिल्लीमध्ये आपचे मनीष सिसोदिया यांचा जंगपुरामधून पराभव झालेला आहे। आतापर्यंत मनीष सिसोदिया पटपडगंज या ठिकाणाहून